हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे झणझणीत असा ठेचा. तर आपण बघणार आहोत की ठेचा मी कशा पद्धतीने बनवणार आहे. सिंपल आणि सोपी अशी पद्धत आहे आणि इतका टेस्टी लागतो ना, ह्याच्या पुढे तुम्ही बघसालच. तर ह्या घेतल्यात मी भरपूर अशा हिरव्या मिरच्या आणि हे लसूण थोडंसं सोलून घेतले. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही टाकायचं नाही आहे. थोडंसं मीठ आणि थोडं तेल. तर चला तर मग आता चालू करूयात. तर मिरच्या मी अशा तेलामध्ये, तेल टाकलं नाही आहे, सिर्फ तव्यावरती टाकले. तर हे अशा मी मिरच्या चांगल्या थोड्याशा भाजून देणार आहे. त्याच्यानंतर ना आपण थोडंसं तेल ॲड करूयात. अशा हिरव्या मिरच्या थोड्याशाच भाजून घ्यायच्या. त्याच्यानंतर ना आपण ह्याच्यामध्येच टाकूयात लसूण. ह्याला पण थोडं लाईट असं परतू द्यायचं आहे. बाहेरचा थोडा आवाज येतोय आज. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तेल. ते तुम्ही तुमच्या समप्रमाणा हिशोबाने टाकायचे, पण मी थोडंसं जास्तच टाकणार आहे. त्याच्याशिवाय टेस्ट येत नाही. बघा कसा आवाज यायला लागला. हे जास्त उडू नये म्हणून मी ह्याच्यावरती लगेच झाकण ठेवलं आहे. तुम्ही सुद्धा लगेच झाकण ठेवायचं आहे. ह्याच्यानंतर ह्याला आपण बारीक गॅसवरती 5 मिनिटं ठेवायचे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया. बघा किती छान दिसते. आता ह्याच्यावरती आपण आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकायचं आहे. बाहेरचा आवाज प्लीज इग्नोर करा. आज गणपती चालले, 10वा दिवस आहे. यामुळे जास्त असा आवाज येतोय डीजेचा. मला खूप जोरजोरात बोलावं लागतंय. तर असं ह्या पद्धतीने आता ह्याला आपण 5 मिनिटं ठेवूया झाकून. आणि त्याच्यानंतर आपण ह्याला गॅस बंद करायची आहे आणि मग आपण ह्याला बाजूला काढून घेऊ. ह्याला असं मी गॅसवरनं खाली उतरून घेतलं आहे. ह्याला 1-2 मिनटं थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर ना आपल्याला करायचं आहे मेन काम, जे की ह्याला काय म्हणतात ह्याला म्हणून तर ठेचा म्हणतात ना. हिरवी मिरचीचा ठेचा, हिरवी मिरची आणि ह्याला ठेचा. तर ह्या पद्धतीने आता हे थोडंसं गार झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते. तेल बघताय तुम्ही ह्याच्यामध्ये किती दिसतंय, है की नाही. आता जास्त पण गार नाही होऊ द्यायचं, जास्त पण थंड नाही होऊ द्यायचं. मग हे जे आहे हे असं एक मिनटं दाखवते तुम्हाला. मग ह्या पद्धतीने आपल्याला असं हळूहळू त्याला एकदम बारीक, म्हणजे एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे. नुसती ह्याच्यानेच ठेचून घ्यायचं आहे त्याला बारीक. तर मी पूर्ण केल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर झाला आहे आपला हिरवी मिरचीचा ठेचा. तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आता ह्याला मी एका वाटीमध्ये काढून घेते. आणि जर तुम्हाला हा हिरवी मिरचीचा सिंपल असा ठेचा आवडला असेल तर नक्की बनवा आणि ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त अशी मजा घेऊन खा. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.